नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 8 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, मणिपूर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर पहिल्याच उपमुख्यमंत्री आहेत मणिपूर या राज्याच्या. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, ऑप्शन ए म्हणजेच नेमच्या किपगेन. ओके, तर नेमच्या किपगेन या मणिपूर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा, नेमच्या किपगेन हे 4 फेब्रुवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथ त्यांनी घेतलेली आहे. ओके, आणि त्या मणिपूर राज्याच्या इतिहासामधील पहिल्याच उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. ओके, तर म्हणजेच त्या मणिपूर राज्याच्या पहिल्याच उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. 2026मध्ये ICC पुरुष T20 विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी म्हणजेच वरीलपैकी दोन्ही. ओके, तर ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. बघा, भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशामध्ये 2026मध्ये ICC पुरुष T20 विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण. बघा, 2026मध्ये ICC पुरुष T20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये आयोजित केला जाणार आहे. ओके, तर बघा, ही जी स्पर्धा आहे ती 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या कालावधीदरम्यान खेळली जाणार आहे. बघा, आणि सामने जे आहेत ते कोणकोणत्या शहरामध्ये होणार आहेत ते आपण पाहूयात. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामधील जसे की अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या मोठमोठ्या शहरांमध्ये हे सामने होणार आहेत. तसेच श्रीलंकेमधील कोलंबो आणि कँडी या शहरामध्ये सामने होतील. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, कोणत्या विमानतळ ऑपरेटरने विंग्स इंडिया 2026मध्ये सर्वोत्तम विमानाचा पुरस्कार जिंकला आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळाने ऑपरेटिंग विंग्स इंडिया 2026मध्ये सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार जिंकलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा, विंग्स इंडिया 2026मध्ये सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड म्हणजेच बघा, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाने हा पुरस्कार जिंकलेला आहे. आणि हा पुरस्कार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली यासाठी देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा, भारताने कोणत्या वर्षापर्यंत आपली अणुऊर्जा क्षमता 100 गिगावॅटपर्यंत वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे? ओके, तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच 2047. ओके, तर 2047पर्यंत या वर्षापर्यंत भारताने आपली अणुऊर्जा क्षमता 100 गिगावॅट एवढे वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 5 बघूयात. नुकतेच भारतीय रेल्वेने किती किलोमीटर मार्गावर कवच 4.0 लॉन्च केले आहे? ओके, तर बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच 472 किलोमीटर. तर नुकतेच भारतीय रेल्वेने 472 किलोमीटर एवढे अंतरावर कवच 4.0 हे लॉन्च केलेले आहे. ओके, एकूण जी लांबी आहे ती जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि नुकतेच 472 एवढी लांबी, या लांबीवरती कवच 4.0 हे लॉन्च केलेले आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, कवच ही एक भारतीय रेल्वेची स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली म्हणजेच ATP म्हणजेच याला म्हणतात ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन आहे, जी की अपघात टाळणे आणि रेल्वे सुरक्षितता वाढवणे याचा उद्देश आहे. ओके, अपघात टाळणे आणि रेल्वे सुरक्षितता वाढवणे यामागचा हा उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. बघा, कवचबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. कवच जे आहे हे जे कवच आहे 4.0 याची एकूण लांबी आहे
1306 ओके 0.3 किलोमीटर ओके. एवढ्या लांबीवरती हे कवच 4.0 बसवण्यात आलेले आहे. आणि अलीकडेच म्हणजेच अलीकडील विस्तार आहे तो 472.3 किलोमीटर, म्हणजेच जवळजवळ 472 किलोमीटर एवढा एका दिवसामध्ये कवच 4.0 हे बसवण्यात आलेले आहे ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा याबद्दल कवचची वैशिष्ट्ये पाहूयात आपण. बघा हे जे कवच आहे ते सेफ्टी इंटिग्रिटी लेवल 4 प्रमाणित प्रणाली तसेच मानवी चूक झाल्यास स्वयंचलित ब्रेकिंग करून धडक किंवा अपघात टाळण्यास मदत करते ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, असं याचं मुख्य वैशिष्ट्य आहे ओके. अपघात टाळण्यासाठी मुख्यत्वे करून आपण म्हणजेच भारतीय रेल्वेने ही प्रणाली वापरलेली आहे ओके. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कोणता देश करणार आहे ओके. तर महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच इटली ओके. तर इटली हा देश 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करणार आहे. म्हणजेच 2026च्या विंटर ऑलिम्पिक गेम्स या इटलीमध्ये होणार आहेत ओके. तर बघा चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, इटली या देशाची राजधानी आहे रोम ओके. तर बघा 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन इटली या देशामध्ये होणार आहे ओके. तर बघा हे खेळ मिलान आणि कोर्टिना दी ॲम्पेजो या दोन्ही शहरामध्ये उत्तरेकडील इटलीमध्ये आयोजित होणार आहेत ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ओके, या दोन शहरामध्ये हे दोन खेळ ह्या विंटर ऑलिम्पिक्स होणार आहेत ओके. तर बघा हे जे हिवाळी ऑलिम्पिक्स आहेत ते मिलानो कॉर्टिना 2026 या नावाने सुद्धा ओळखले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे ऑलिम्पिक आहेत ते 6 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित केले गेलेले आहेत ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. भारतातील पहिले हायड्रोजन विमानतळ बसेस कोठे सुरू होणार आहेत ओके. तर प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतातील पहिलेच आहेत त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे ओके. तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ वरती भारतातील पहिल्या हायड्रोजन विमानतळ बसेस लॉन्च होणार आहेत ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केरळ या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. बघा भारतीय नौदल मुख्यालयामध्ये नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे. तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की नुकतीच यांची नियुक्ती झालेली आहे ओके. त्यांचं नाव आहे दिवाकर जयंत ओके. तर दिवाकर जयंत यांची भारतीय नौदल मुख्यालयामध्ये नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी जाहीर करणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे ओके. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न IMP आहे हा, म्हणजेच इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की युरोपमधील हा पहिलाच देश आहे ज्याने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी ओके. स्पेन याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर स्पेन या देशाने नुकतीच 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावरती बंदी जाहीर केलेली आहे ओके. आणि असा करणारा हा पहिलाच देश बनलेला आहे. बघा जगातील पहिला देश आहे म्हणजेच 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावरती बंदी घालणारा जगातील पहिला देश ऑस्ट्रेलिया आहे ओके. आणि पहिला युरोपियन देश आहे स्पेन ओके. तर स्पेन या देशाने नुकतीच ही बंदी घातलेली आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. कोणत्या संस्थेला सलग 3ऱ्या वर्षी ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र मिळाले आहे ओके. तर बघा ग्रेट प्लेस टू वर्क हे प्रमाणपत्र मिळाले आहे सेल या कंपनीला ओके. भारतीय म्हणजेच सेल म्हणजेच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ओके. म्हणजेच याचा संपूर्ण लॉंग फॉर्म होतो स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सलग 3ऱ्या वर्षी ग्रेट प्लेस टू वर्क हे प्रमाणपत्र मिळालेली भारतीय संस्था म्हणजेच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आहे. आणि ही भारताची महारत्न सार्वजनिक उपक्रम आणि भारतातील सर्वात मोठी स्टील उत्पादक कंपनी आहे ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही भारताची महारत्न सार्वजनिक उपक्रम तसेच भारतातील सर्वात मोठी स्टील उत्पादक कंपनीसुद्धा आहे ओके. तर बघा सेल म्हणजेच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना झाली होती 1954 रोजी ओके. आणि म्हणजेच यावर्षी
1954 या वर्षी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना झाली होती. तसेच त्याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि याची मालकी भारत सरकार पाहते. ओके, तर भारत सरकारच्या खाली म्हणजेच अंडर हे जी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ती काम करते. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.